बघूयात। भोंदू खरातला आज पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार आहे। एसआयटीनं खरातच्या ऑफिसमधनं जप्त केलेले महत्त्वाचे पुरावे सादर केले जातील। एका डब्यातनं 22 रुद्राक्ष, इंग्रजीमध्ये A to Z पर्यंत अक्षरं आणि 1 ते 26 अंक लिहिलेली पट्टी, त्याचसोबत शिवनिका संस्थांचं कोरं पावती पुस्तक, भिंगाची काच आणि हिरव्या मळकट रंगाचं पातळ द्रव्य असलेली बाटली एसआयटीनं जप्त केली आहे। आज तिसऱ्या गुन्ह्यात एसआयटी खरातच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहे। आमचे प्रतिनिधी चंदन पुजारीकारी आपल्या सोबत जोडले गेलेत। चंदन, आज पुन्हा एकदा भोंदू खरातला कोर्टात सादर केलं जाणार आहे, हजर केलं जाणार आहे, त्या संदर्भात काय माहिती? आपण बघितलं की काल खरं तर भोंदूबाबा अशोक खरातला एसआयटीनं कोर्टात हजर केलं होतं। कोर्टानं त्याला न्यायालयीन कोठडी दिली, मात्र न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर तात्काळ पुन्हा एसआयटीनं त्याला तिसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेलं आहे। त्याच्यामुळे आज या तिसऱ्या गुन्ह्यासंदर्भात कोर्टात पुन्हा त्याला हजर केलं जाणार आहे। या संदर्भामध्ये आता कोर्ट आज नेमकं सुनावणीत काय निर्णय देतं हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र पुन्हा एकदा एसआयटीकडून या तिसऱ्या गुन्ह्यामध्ये भोंदूबाबा अशोक खरातची पोलीस कोठडी जी आहे ती आज न्यायालयात मागण्यात येईल। दरम्यानच्या काळात आपण बघितलं की या संपूर्ण प्रकरणामध्ये भोंदूबाबा अशोक खरातची कोट्यवधींची मालमत्ता जी आहे तिचा अहवाल जो आहे तो एसआयटीनं आता ईडीच्याकडे सुपूर्द केलेला आहे। यासोबतच महत्त्वाचे काही दस्तावेज असतील, काही डिजिटल डॉक्युमेंट्स असतील, काही पुरावे असतील, हे सगळे आता एसआयटीनं तपासात सादर केलेले आहेत। आणि यासोबतच आता येणाऱ्या दिवसांमध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखी तपासामध्ये काय काय समोर येतं हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कारण आजचा तिसरा गुन्हा आहे ज्या गुन्ह्यामध्ये त्याला आज कोर्टात हजर केलं जाईल। युक्तिवाद हाच होणार आहे एसआयटीकडून की जास्तीत जास्त पोलीस कोठडी त्याला देण्यात यावी, जेणेकरून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास जो आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।